करणार आहे भोपळ्याची भाजी। तर आता आपण हा भोपळा जो आहे तो आधी आपण कट करून घेऊया। भोपळा कट करून घ्यायचा। तर आता आपण भोपळा चिरून झाला आहे तर तो चांगला धुवून घ्यायचा। भोपळ्याचा चिकटपणा असतो तो नीट असं काढून घ्यायचा। बारीक ह्याच्यावरती आपण कढई तापायला ठेवली होती, आता ती तापून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकू। आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचं। जिरे टाकलं थोडंसं छान आता तडतडली आहे। आता आपण त्याच्यामध्ये भोपळा टाकूया। आता आपण भोपळामध्ये टाकलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकतो। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट टाकतो। आता मेन पॉइंट राहिला म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं। आता हे तिखट आणि हळद टाकलं थोडंसं परतून घ्यायचं जरा, आणि मग आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। असं सगळं मीठ टाकायचं चवीपुरतं आपल्याला पाहिजे तसं, आणि मग ते छान असं परतून घ्यायचं। तर एक दिवस काय झालं की मी भोपळा खायचं नव्हतं आणि ह्याचा वास बटाटे सारखाच येतो आणि दिसतो पण बटाटे सारखा। तर एकदाच माझ्या आईने माझी प्रँक केला की मी भोपळा खात नव्हतं म्हणून तिने मला बटाटे समजून भोपळा खायला दिला। मला आवडतो तसं भोपळा खायला। आता 1 ग्लास भर त्यात आपण पाणी घालून तो शिजवून घेऊया। आता आपण भोपळ्याची भाजी पण केली आहे, तसंच आपण छोलेची भाजी पण करणार आहे। पण आपली भोपळ्याची भाजी शिजोपर्यंत आपण छोलेची भाजी करूया। तर आता आपण कुकर गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया।